आणि बोटीचं नाव काय? ते बोटी नाव काय बरं नाव काय आहे मी आताच चढलो ते म्हणजे बरं आहे नाव पण बोटी आहे. बोला काय बोलू आता काय नाही बोला. होडी घेऊन चाललेले आहेत. हाय गाईस आम्ही चाललेले आहे आम्ही भद्रावर मासे पकडायला. काय बघायला चालले सातपडीचा? अग्निमाता. अग्निमाता दाखवणार आहे तो आपल्याला. कुठे आहे अग्निमाता? तिथे खूप लांब आहे पण पाणी खूप आहे तिथे, आपण जाऊ नाही शकत. आता आम्ही बुरच्या घरी आलेले. बुरच्या घरी आणलेलं आहे नाही एकदम भाऊ भेटलेला आहे. हाय गाईस, तर आज आम्ही निघालो आहेत सातपाडीला. आणि कारण काय आहे तर आज शूट आहे ना तिथे मुलांची आणि मुलींची, तर आम्ही शूटिंगला चाललो आहेत. तर चला तुम्हाला दाखवतो पुढे काय सिच्युएशन आहे ती. आता आलो आहेत आम्ही शिरगावला. आणि शिरगावला बघा सर्व मुलं तर मित्रांनो, शिरगावला लहान लहान मुलं आणि मुली तिथे रोडवरती उभे होत्या, तर त्यांची मी थोडी व्हिडिओ घेतली. आणि आता पुढे चाललो आहे. भाविक आलेला आहे माझा मित्र, बँजो पार्टीवाला. मित्रांनो, तर फायनली पोचलो आहे सातपाडीला आम्ही आज शूटला. त्याला तुम्हाला दाखवते पुढे. बघा सातपाडीचा मच्छी मार्केट पूर्ण. मित्रांनो, थोडे पुढे आलो आणि पाण्यामध्ये सर्व बोटे आहेत ते उतरवलेले आहेत. हे बघा सातपाडीच्या काही आहेत गाव दिलेलं आहे, काही काने आणि काही ते बघा उतरवले आहेत लांब. बघा जरा काकाने शिलाई घेतलाय झाडाची. मित्रांनो, सर्व कोळी लोक आहेत ते चाललेले आहेत पॅकअप करून बोटीमध्ये चाललेले आहेत सर्वजण. मित्रांनो, तर ही बघा बोट निघालेली आहे कवीला. ही बघा आता इथे जाईल. मित्रांनो, तर आज सातपाडीला आलो आहे तर खूप छान वाटते इथे, कारण की इकडूनचं सर्व जी प्रोसिजर आहे, बोटे आहेत ही बघा मागे, सर्व छान वाटतं. मला तुम्हाला दाखवतो पुढे काय सिच्युएशन आहे ती. मित्रांनो, हे सर्व सातपाडीचे कोळी लोक शिलाई करतात डोळ्याची. हे बघा काका, तर बोटी कधी सुटणार आहेत? उद्या परवाला सुटणार? परवाला सुटणार आहेत का? आणि किती दिवसात येतात बोटी? आम्ही 7-8 दिवसांनी येतात. 7-8 दिवसात येतात ना? काका, तुमचा अनुभव किती दिवसाचा आहे म्हणजे हा शिलाई करतात तर तुम्ही? किती वर्ष झाली? मला 10-12 वर्ष झाली इकडे. 10-12 वर्ष झाली. हे बघा किती सुंदर बिल्डिंग बांधली आहे बीचला, एकदम बघण्यासारखी. थोडंसं पुढे चाललो आणि आता साईबाबाचं मंदिर आहे तो दाखवतो तुम्हाला. साईधाम सांगतात इथे, दांड्यावर असतो. इथे बाबा आलेले आहेत शूटला आपल्यासोबत. काय तुमचं नाव काय? रवींद्र तरे. बोटीमध्ये जातात का? हां, बोटीमध्ये जातात काका. किती वर्ष झाले तुम्हाला बोटीमध्ये जाऊन? मला बोटीत जाऊन बरीच वर्ष झाली बाबा. किती वर्ष म्हणजे झाली? मी निदान 60 पालटीले. एवढी वर्ष झाली? वरिष्ठ काकांचं वय बघा किती आहे आणि किती वर्ष झाली बघा बोटीमध्ये जातात. तर एक सांगायचं गेलं तर आश्चर्य गोष्ट आहे. आणि तुम्ही राहता कुठे? सातपाडीला. सातपाडी क्रांती मंडलमध्ये. आणि बोटीचं नाव काय? ते बोटी नाव काय बरं नाव काय आहे मी आताच चढलो ते म्हणजे बरं आहे नाव पण बोटी आहे.
चालेल ठीक आहे, बोला. काय बोलू आता, काय नाही बोला. बघ बघ. मित्रांनो हे बघा सातपाडीला बोटे आहेत गावामध्ये. हां हां. काका तुम्ही किती वर्ष झाले बोटीमध्ये जातात? मला झाले 40 वर्ष झाली मला. 40 वर्ष. आणि बोटीचं नाव काय तुमच्या? आमच्या बोटीचं नाव गोकुळ प्रसाद. गोकुळ प्रसाद. काका जेव्हा तुम्ही बोटीमध्ये जाता तेव्हा तुम्हाला किती दिवस म्हणजे लागतात घरी यायला? आम्हाला घरी यायला आता 12-13 दिवस लागतात. 12 ते 13 दिवस लागतात. ही बघा किती छान बोट आहे आणि सजवलेली बघा किती चांगलं आहे. बघा काकांची बोट आहे, सत्वदेवी बोटीचं नाव आहे. आणि ही माणसं त्या बोटीमध्ये काम करतात. दादा बघा होडी घेऊन कसं चाललेलं आहे बोटीवर. मित्रांनो तर बघा इकडे बोटी किती आहेत, पाण्यामध्ये उतरवलेल्या आहेत. होडी घेऊन चाललेले आहेत, वर चढवायला लावलेले आहेत होडी. मित्रांनो तर तुम्हाला मी दाखवतो, त्याला मच्छी लागलेला आहे जाळीला, तर तुम्हाला दाखवतो त्याला पुढे. पूर्ण पेस बघा, सातपाडीचा नजारा एकदम. सातपाडीचा मित्र भेटलेला आहे. बाबू तुझं नाव काय? दुर्वेश. अजून इथे काय काय मला दाखवेल का तू बघण्यासारखं? चला आपण पुढे जाऊ, तर दाखवतो काय आहे. आम्ही चाललेलो आहे बंदरावर. मित्र भेटलेला आहे, मित्राला एक माझा मित्र भेटलेला आहे एक छोटासा, आणि तो पुढे दाखवतो आपल्याला की काय इथे आहे अजून बघण्यासारखं. दाखवणार ना? दाखवणार, नक्की दाखवणार. हाय गाईज, आम्ही चाललेले आहे आम्ही बंदरावर मच्छी पकडायला चाललेले आहेत. आणि अजून बोल. आम्ही चाव बघायला चालले आपल्या सातपाडीचा. काय बघायला चालले सातपाडीचा? अग्निमाता. अग्निमाता दाखवणार आहे तो आपल्याला. कुठे आहे अग्निमाता? इथे खूप लांब आहे, पण पाणी खूप आहे तिथे, आपण जाऊ नाही शकत. नाही काढायची का होडी? मग काढायचे. काढायची. तो बोलतो की होडी काढू आपण एवढ्या पाण्यामध्ये. भाऊ तुझं नाव काय? आता म्हणतात मंथन. आणि शाळेत जातो की नाही? कितीला सुटली शाळा आज? आता 3:30ला. 3:30ला शाळा सुटली. आणि स्टडी येतात ना तुला? अभ्यास येतो ना? अभ्यास मुरबा आलेले, मुरबाला जायचंय आम्ही चाललेले. आता आम्ही बोरच्या घरी आलेले. बोरच्या घरी आणखीला नाही एकदम भाऊ भेटलेले आहे ना. आता आपले जातो आपण अग्निमाताची. आता आपण चाललेले जेटीला चाललेले आहे आपल्या बुरचकरी. आपला बुरचकरीचा आपला सत्तावी बुरचकरी. आपण चाललेलं आहे. आपल्याला पुढे दाखवतो तो काय आहे ते. पुढे दाखवतो काय दाखवतो आपल्याला बुरचकरी. बुरचकरीने काही खातो. आपण अग्निमाता आई गाईत आम्ही बंदरावर आहे. आपण तो भाऊ दुखलेला आहे ना. यो बुरचकरी तू बेकार आहे बेकार. आता आपण चाललेले. चला चला. प्रश्न विचारेन, उत्तर देईन का? मुरबा दाखवाय. हा मुरबा गेला असेल ना, तर तुला मी प्रश्न विचारेन तो दाखव. आणि याचं नाव, याला काय सांगतात? याला काय सांगतात? याला काय सांगतात? बुलचक्री सांगतात त्याला. आणि ते आता चाललेले आहेत, सरळ चाललेले आहेत ते बुलचक्री. आणि तो एक छोटा आहे ते बघा. अग्निमातेचं मंदिर दाखवतात. पुढे आहे ना बुलचक्री. आपल्याला ऍक्शन करून दाखवणार आहे. हे बघा एकदम खतरनाक ऍक्शन बुलचक्रीची.
आणि आता तू हा ऍक्शन करून दाखवणार आहे. कुठे आहे रे? अरे वा, एकदम डेंजर माणसं आहेत दोघं जण पण भेटलेत ती. आता ते दगडावर चढणार आहेत दोघे जण. हे बघा चढलेले आहेत, हे बघा चढलेले आहेत. चढलेले आहेत दोघे पण चढलेले आहेत दगडावर. तर मित्रांनो आता आम्ही पुढे चाललो आहेत आणि सोबत एक लहान मुलगा आहे माझ्या. तुझं नाव काय रे बाबू? मंथन. आता कोण येणार आहे आपल्यासोबत अजून? बुरचक्री. कुठे आहे तो? हा बघा आलेला आहे. हाय गाईस. चला आता आपण पुढे जाऊ. आम्ही चाललेलो बुरचक्रीच्या. हाय गाईस, आम्ही ओढीवर बसलेले आहेत ना, दांड्यावर आलेत ना. बुरचक्री तो जाम खेळता होया. हा बुरचक्रीचा जाम करतोय. आता बोटांची वादळ चाललेले आहे. आता बुरचक्रीला आणि बोटे बघायला आहेत. बुरचीचा त्या साईडला बोट आहे, तिकडे बघू शकतात. तिला बघू शकतात आणि आपण तिकडे पण जाऊ शकतात. बोट ही बघा बारकी बोट आहे. आता ते भाऊबंदी काम करायला आहेत. जेव्हा बोटी शिकलेले तर जाम बोटायचे. बोटीवर चढायला आहेत. बोटीवर चढायला निघालेला पण तिकडनं आकारलेला आहे. तिकडून हाकललेला आहे. बुलचक्रीला नाही आला. हे बघा मी पाय धुवायला गेलेला आहे. पाय धुवायला आलाय. हाय गाईस, आम्ही याला व्हिडिओ काढायला ना, फोटो काढायला. आता आपण काय करतो? कामाला आलेले आहेत. आणि इकडे दांडापाड्यातला जे पोलीस स्टेशन पण आहे, पाहू शकतात. पोलीस स्टेशन आहे. बघा बोट आलेले आहे. बोट आलेले आहे. बघा आलेले आहे वरती. बोट आलेले आहे बंदरामध्ये. बोलली खोपडी पारस. मित्रांनो सातपडीचा बाजार बघा किती भरलेला आहे, तुम्हाला दाखवतो. बस ना. तर मित्रांनो फायनली आज शिरगावला पोचलो आहे. आता तर तुम्हाला दाखवतो. चला तिकडे वातावरण कसं आहे तो. हे बघा क्लायमेट पूर्ण आणि इथे खूप छान वाटतं आणि वातावरण पण खूप सुंदर आहे. आमचा मास्टर पण आलेला आहे. हा बघा कॅमेरामॅन. आता शूट चालू करेल तो. तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळा शूट चालू करेल. आणि दर्या पूर्ण खवललेला आहे. हे बघा पूर्ण खवललेला आहे दर्या. दर्याचा जोर बघा कसा. आणि आता याच वातावरणात बोटे सुटलेले आहेत दर्यामध्ये. मित्रांनो शिरगावला शूट चालू होती धार्मिक भाईची. बघा त्याला शूट चालू आहे तिकडे. इकडे शिरगावला आम्ही आलो आणि भाईने एंट्री भारी मारलेली आहे. एंट्री खतरनाक मारलेली आहे भाईने.
घे.